आणि सर्व पर्यवेक्षक आणि सर्वजण आहेत. त्याला नजर करायचं आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आपल्याला गजर घ्यायचा आहे. सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. पंढरपूरच्या मालकापर्यंत आपला आवाज गेला पाहिजे. पंढरीच्या पंढरीच्या पांडुरंग सोहळ्याचं स्वरूप पाहून तुमच्या लक्षातच आलेलं आहे की आज आपण काय साजरं करतो आहोत. म्हणून एकदा जोरदार घोषणा द्यायची आहे. पुंडलिक वरदा. आवाज नाही आला. पुंडलिक वरदा. श्री ज्ञानदेव पंढरीनाथ
कार्यक्रमाला आपण सुरुवात करत आहोत. मी मंचावर उपस्थित मान्यवरांचं मनापासून स्वागत करते आणि आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान आदरणीय मुख्याध्यापक गवले सर यांनी स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करते. आदरणीय उपमुख्याध्यापक श्री कुटे सर यांचं देखील मी स्वागत करते. सर्वकाळ पर्यवेक्षक डोळे यांचं देखील मी स्वागत करते आणि सर्वच मान्यवरांना विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलित करावं. आपल्या शाळेचे आदरणीय गवले सर यांचं स्वागत कुलकर्णी मॅडम करतील अशी त्यांना विनंती करतो. असतील त्याची उपमुख्याध्यापक श्री कुटे सर यांचं स्वागत माझे सहकारी माननीय पाटील सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. सर यांचं स्वागत कोळी सरांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. समोर पैकून जा कोळी सर. माननीय दंडे सरांचं स्वागत राहुल पवार सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. आणि वर्ग 9च्या ज्या मुली आहेत त्यांना मी मंचावर आमंत्रित करते. पटकन त्यांचा आहे का वर्ग 9 ओके. विद्यार्थी मित्रांनो, आपण मराठी शिकतो आणि मराठीमध्ये आपल्याला कितीतरी साहित्य प्रकार आहेत दिलेले. त्यातला एक साहित्य प्रकार आपल्याला दिलेला आहे अभंग. आणि तुमच्या 10वीच्या पुस्तकातला तो अभंग तुमच्यासमोर सादर करण्याकरता येत आहे वर्ग 9E मधल्या मुली. हा उत्सव आपण का घेतो, हा सोहळा आपण का घेतो हे सगळं आपल्याला माहिती आहे. त्यामुळे ते सगळं सांगण्यात आपण वेळ घालवणार नाही. आपण एकदमच अभंगाकडे वळणार आहोत. मी वर्ग 9च्या विद्यार्थिनींना अभंग सादर करण्याकरता बोलवते आणि ज्या वर्ग 9मध्ये सगळे मुलं मुली ज्यांना हा अभंग येतो त्यांनी सोबत म्हणायचं पण आहे.
इकडे आदर्श विद्यालयातला हा इकडे ना सत्र सुरू होतानाचा पहिलाच कार्यक्रम आहे आणि मला असं दिसतंय की इतके विद्यार्थी आपसात बोलतात योग्य नाही. दशमी एकादशी आणि आज द्वादशी, सर्वप्रथम या तिन्ही पर्वाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष परमस्नेही गवळे सर, पर्यवेक्षक द्वय दंडे सर, ताडे सर, ज्येष्ठ शिक्षक शेटे सर, या कार्यक्रमाचे आयोजक सुवर्णाताई पंडित सर आणि सर्व गुरुजन आणि विद्यार्थी मित्र, काल आषाढी एकादशी, देवशयनी एकादशी आपल्या महाराष्ट्रामध्ये भव्य दिव्य स्वरूपात साजरी झाली. आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी बरोबर सकाळी 2:30 वाजता पांडुरंगाची आणि अभिषेकाने पूजा केली. या आषाढी एकादशीला सांगताना म्हटलं देवशयनी एकादशी. महत्वाची माहिती सांगतो, ऐका. पुस्तकात नाहीये कोणत्याच. पाठीमागची मुलं इकडे लक्ष द्या. एक वर्ष 12 महिने आपलं मनुष्याचं एक वर्ष असतं, तो भगवंताचा एक दिवस आहे, अहोरात्र 24 तास. आणि या अहोरात्रामध्ये उत्तरायण आणि दक्षिणायन आहे. दक्षिणायन हे आषाढ महिन्यापासून सुरू होतं, अर्थात आपण 21 जूनला हे दक्षिणायन सुरू होतं. आणि या आषाढ महिन्यात शयन आणि निद्रा घेण्यासाठी जातात. या कालावधी 4 महिन्याच्या या कालावधीमध्ये असुर उन्मत्त झालेले असतात, राक्षस. आता आपल्यामध्ये काही असे गप्पा करणारे असू शकतात, ते भविष्यात ते होऊ शकतात. तेव्हा हे राक्षस असुर उन्मत्त झालेले असतात आणि या राक्षसांपासून चांगल्या लोकांना, समाजाला त्रास होतो. देव तर आपल्याला सोडवण्यासाठी इथे नाही आहेत, ते निद्रावस्थेत आहेत. आणि म्हणून आपण हे व्रत केलं पाहिजे. म्हणून आषाढीचं व्रत आपण काल करतो आणि आज त्याचं पारण करतो. तशा 4 एकादशी महत्वाच्या आहेत, त्यातल्या 2 अत्यंत महत्वाच्या आहेत, आषाढी आणि कार्तिकी. विद्यार्थी मित्र, आताच आपण गजर करताना पुंडलिक वर्ध असं म्हटलेलं आहे. परमेश्वराने 2-3 आख्यायिका आहेत त्याच्या. भक्त पुंडलिक आपल्या आईवडिलांची सेवा करतायत, फार महत्वाचे आपल्यासाठी. पण भक्त पुंडलिक आपल्या आईवडिलांची सेवा करतायत. आईवडिलांची सेवा म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वराची सेवा आहे. आणि म्हणून प्रत्यक्ष पांडुरंग आणि पुंडलिकाच्या त्या कुटी समोर गेलेल्या आहेत. काल जसा पाऊस पडलेला होता तसा तिथे तेव्हाही पडलेला होता आणि त्यांच्या त्या कुटीच्या समोर खूप असा चिखल झालेला होता. भक्त पुंडलिक आपल्या आणि आईवडिलांच्या सेवेमध्ये मग्न होते. आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करायचंय आणि पुंडलिकालाही कळलेलं प्रत्यक्ष परमेश्वर आपल्या दारात आलेले आहेत. आणि म्हणून आपण जसं बसण्यासाठी पाठ देतोय, एखादं सतरंजी पोतं टाकतोय खाली, त्याप्रमाणे त्यांनी बाजूला वीट फेकलीये आणि पांडुरंगाला सांगितलं की देवा, मी माझ्या आईवडिलांची सेवा करतोय आणि म्हणून तुम्ही तोपर्यंत त्यांचा प्राथमिक होईपर्यंत आणि तुम्ही थोडा वेळ बाहेर थांबा. आणि म्हणून देव आपल्या कटेवर हात ठेवून त्या ठिकाणी उभे राहिलेले आहेत. आपल्या आरतीमध्ये आपण म्हणतो योग्य ठावी सवितेवरी उभा.
वामन रखुमाई दिशे दिव्य शोभा असा अर्थ होतो. 28 युगे. विद्यार्थी मित्र, युगाचं वर्णन हे खूप मोठं आहे. युग कशाला म्हणतात याची माहिती एखाद्या वेळेस प्रसंग आला की आपण सांगू. परंतु विटेवर पांडुरंग उभे, आई वडिलांची सेवा सुरू आहे आणि खूप वेळ झालेला आहे तरी पण पुंडलिक बाहेर येत नाही. आणि मग थोड्या वेळाने रुक्मिणी माता त्या ठिकाणी येत आहेत. कारण ते दोघेही तिथे होते ही एक आख्यायिका आहे. ज्या ठिकाणी नारदांनी सांगितलं आता तुम्ही द्वारकेला जा, त्यावेळेस पुंडलिक आपल्या आईवडिलांची सेवा करत असताना मी पुंडलिकाला भेटून जातो आणि म्हणून पांडुरंग त्या ठिकाणी गेले रुक्मिणी मातेचं. रुक्मिणी माता आलेले आहेत, पांडुरंग काय येत नाहीत म्हणून. आणि मग थोड्या वेळानंतर असं कळलं की त्या आईवडिलांसह भक्त पुंडलिक देखील त्या ठिकाणी निज धामात गेलेले त्याने मृत्यू पावलेले. आणि म्हणून पुंडलिकाला या भक्ताच्या सांगण्यावरून पांडुरंगाने त्या ठिकाणी संजीवनी दिली, म्हणजे जिवंत झाले आणि त्यांना आशीर्वाद दिला की आजपासून कुठलाही कार्यक्रम असेल तर तुझ्या नावाने आधी सुरुवात होईल. म्हणून विद्यार्थी मित्र पुंडलिक वरदा असं म्हटलं जातं. ही एक आख्यायिका आहे. भगवान श्रीकृष्ण आपल्या सर्व कुटुंब फॅमिलीसह द्वारकेला राहत होते आणि म्हणून रुक्मिणी माता ताडताड निघाल्या आणि दंडकारण्यामध्ये येऊन पोहोचलेले आहेत. पांडुरंगाला भगवान श्रीकृष्णाला असं वाटलं आपली बायको कुठे गेली, भेटली पाहिजे. आणि म्हणून आपल्या पत्नीच्या शोधात प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण पाठीमागे निघालेले आणि पंढरपूर पर्यंत आलेले. ही एक आख्यायिका आहे. आणि म्हणून पांडुरंग आणि रुक्मिणी रुक्मिणी माता अगोदर पोहोचले, पांडुरंग नंतर आले. पुंडलिकाच्या भक्तीत पोहोचले म्हणून बाजूला उभे आणि रुक्मिणी माता बाजूला आहे. त्यानंतर पांडुरंग भगवान श्रीकृष्ण योग्य आले नाही तर आपल्या गाई गुरं ढोरं वासरं सगळे घेऊन आणि त्या पंढरीला आलेले. रस्त्याने चालत असताना त्यांच्या अंगावर धूळ पसरलेली आहे आणि म्हणून सावळा रंग असलेला भगवान परमात्मा यांचा रंग काळा कुट्ट झालेला आहे. त्या 2-3 आख्यायिका आहेत. अशा प्रकारे या आषाढी एकादशीचं महत्व विद्यार्थी मित्र हे कुठेही नाही. लाखो भाविक कुठल्याही प्रकारचं आमंत्रण निमंत्रण जाहिरात कुठे काही न सांगता पंढरपूरला पायवारी करतात. आनंदाची गोष्ट आहे. विद्यार्थी मित्र आपल्याला जाता येत नाहीये, भगवंताचं चिंतन करायचंय आणि म्हणून हरिपाठामध्ये शेवटी वर्णन आलेले तुकाराम महाराजांच्या अभंगात नाम संकीर्तन सादर पै सोपे घटील पापे जन्मांतरीची नवगती सायाचं जावे बडांतरा सुखे तो घरा नारायण. विद्यार्थी मित्र आपण जाऊ शकत नाही, परंतु ठाईच पैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा. मग कसं आळवायचंय तर रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. तुकाराम महाराज म्हणतात या विलासता अनेक साधन वाहतसे आनंदवाची. अशा प्रकारे आपण जाऊ शकत नाही पण पांडुरंगात परमात्म्याचं चिंतन या ठिकाणी करू शकतो. असा हा पांडुरंग परमात्मा जगातलं एकमेव दैवत आहे की ज्या ठिकाणी प्रत्यक्ष मूर्तीवर आपल्याला आपलं मस्तक ठेवता येतं. असं जगात कुठेही नाही. लांबूनच आपण दर्शन घेतोय. असं गोरगरिबांचं सर्वांचं लहान थोर मोठ्यांचं सगळ्यांचं असं दैवत आणि पांडुरंग परमात्मा त्यांचा हा कालचा झालेला आषाढी एकादशी निमित्ताचा उत्सव आणि आपल्या शाळेत आपण साजरा करत असलेला उत्सव अतिशय आनंद आहे. म्हणून मी सांगितलं काहीच वैश्वनी करा एकचित्त. असं आपण एकचित्त करून भगवंताचं नामस्मरण चिंतन करूया. कारण वैकुंठी तो ऐशे नाही कवळ काही काल्याचे. वैकुंठ सुद्धा असं नाहीये इथे सगळं आहे. हा मागच्या वर्षी दृष्टांत मी आपल्याला सांगितला होता. या ठिकाणी आणि या भूतलावर सर्वच काही मिळतं आणि म्हणून तुकाराम महाराजांनी म्हटलेले सुखे घालावे आम्हा गर्भवाची. या मानव जन्मामध्ये सर्व मिळतं आणि या महाराष्ट्रामध्ये संतांची भूमी, संतांनी आणि परमेश्वराचा महिमा सुद्धा गायलेला आहे.
आणि वारकरी संप्रदायाचा पाया इथंच सुरू झालेला आहे. या महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. ज्ञानदेव रचीला पाया उभारिले देवालया नामा तयाचं किंकर ते त्याने उभारिले हे अवलंबर म्हणजे किंकर म्हणजे प्रचार प्रसार संत नामदेव यांनी केलेला आहे. अशी संतांची भूमी असलेलं आणि पंढरपूर क्षेत्र आहे. पूर्वीच्या काळी त्याचा दंडकारांनी बी होतं. काल लाखो भाविक आणि चंद्रभागेमध्ये स्नान केलेले. स्नान करून पांडुरंगाचं दर्शन घेऊन आता 2 दिवसांना परत पौर्णिमा येते. काला झाले की ते परत प्रतीचा प्रवास लोकांचा सुरू होते. आपण जाऊ शकत नाही, परंतु भगवंताचं नामस्मरण चिंतन आपण या ठिकाणी केलेले. खरोखर आपण भाग्यवान आहोत. आपल्या आदर्श विद्यालयामध्ये असायचं. सर्वप्रथम कार्यक्रम साजरा होतो. आपण सर्वांनी गप्पा करत अतिशय आनंदाने माझे जे सांगितलं ते आपण ऐकलंय, म्हणून सर्वांचे धन्यवाद. आयोजकांचे धन्यवाद आणि पुढेच एकदा सर्वांना या देवशैली आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद. फास्ट फास्ट खूप छान. यानंतर मी आदरणीय मुख्याध्यापक साहेब या कार्यक्रमानिमित्त महाराष्ट्राचं आराध्य दैवत पांडुरंगाला आपल्या सर्वांच्या वतीनं वंदन करतो. या कार्यक्रमाचे उपस्थित मान्यवर माझे सहकारी उपमुख्याध्यापक श्री कुटे सर, आदरणीय पर्यवेक्षक श्री तायडे सर, रंडे सर, ज्येष्ठ शिक्षक श्री शेटे सर, या कार्यक्रमाचे आयोजक कुलकर्णी मॅडम, पंडित सर आणि माझे सर्व सहकारी बंधू भगिनी, विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत कार्यक्रम कसा ऐकला मी पाहतोय. बघा ते पुढे बोलतायत, मागचे आजूबाजूला कार्यक्रम कोणासाठी होतोय. सगळे वेशभूषेमध्ये आले, छानपणे गीत गातायत, इतका सुंदर आवाज. जसं काही आपण रेकॉर्डिंग ऐकतोय अशा पद्धतीने हे मुलं कोणताही अधिकचा सराव नसताना स्वतःमध्ये ती एक कलात्मक गुण आहे आणि ते आपल्या समोर सादर करता आपल्याला फक्त प्रतिसाद द्यायचा आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्रातलं एकही गाव असं नसेल की त्या गावातला कोणता तरी वारकरी पंढरीला गेला नसेल. लाखोच्या संख्येत महासागर पंढरपूर सोलापूर जिल्ह्यामधलं एक गाव आहे जे महाराष्ट्राचं आराध्य दैवत त्या ठिकाणी आहे. सर्वांना माहीत पाहिजे. तुम्ही आम्ही वारीत जाऊ शकत नाही, तुम्हाला शिक्षणाचं काम आहे, आम्हाला शिकवण्याचा व्यवसाय आहे, परंतु आपल्यामधले प्रतिनिधी म्हणून आमच्या 60-64 या संख्येमधून सुद्धा आपल्या सर्वांच्या प्रतिनिधी म्हणून 2 जण पंढरपूरला जाऊन आले या धावपळीतही. आपले कोयरे सर आणि वाघ सर हे सध्या वाघ सर तिकडेच येतात, मार्गस्थ रस्त्याने येत आहेत आणि कोयरे सर काल सुट्टीच्या दिवशी दर्शन घेऊन पांडुरंगाचा आपल्यासाठी प्रसाद घेऊन आलेले आहेत, आपल्यासाठी आशीर्वाद मागून आलेले. तुम्हाला माहीत नसेल, तुम्हाला जाता आपल्याला जाता येत नाही,
कारण आपलं शालेय शिक्षणाची वारी ही आपल्यासाठी मोठी जबाबदारी आहे. आपण जे आजूबाजूला दिंड्या जातात गावामधून, आपल्या चिखलीमधून सुद्धा बऱ्याच दिंड्या गेलेल्या आहेत. आपण त्या दिंडीला पाण्याची व्यवस्था, चहाची व्यवस्था, नाश्त्याची व्यवस्था, आजूबाजूला कुठं या स्वच्छता झाली असेल, कुठं चहाचे ग्लास पडले असतील, तर ती एक सेवेचा भाव म्हणून तिथं स्वच्छता आपण करू शकतो. कारण आमची ही महाराष्ट्राची भूमी ही संतांची भूमी आहे. स्वातंत्र्य लढ्यामध्ये सुद्धा संतांचं मोठं योगदान आहे. स्वच्छता, आरोग्य, सेवेचा भाव ह्या सगळ्या गोष्टीचा वारसा या संत मंडळींना आपल्यासाठी पुढे ठेवलेला आहे. आपण सर्व त्यांचे पायी आहोत. म्हणून आजच्या दिवशी सर्वांनी पांडुरंगाची सेवा म्हणजे कोणाची सेवा, तर दीन डोळ्यांची सेवा, आईवडिलांची सेवा, शिक्षकांप्रती आदर असणं, आमचं जे कर्तव्य आहे ते कर्तव्याचं पालन करणं, शिस्त पालन करणं, सेवेचा भाव जपणं, सदाचरण ठेवणं, हे सर्व संतांची शिकवण आहे. आपण सगळ्यांनी आजच्या दिवशी या सर्व सद्गुणांचा एक प्रकारचा ठेवा आपण सांभाळायचा आहे. त्या पद्धतीनं आपलं वर्तन ठेवायचं आहे. शालेय अभ्यासात शिस्तीमध्ये राहून आपल्या आईवडिलांचं, आपल्या शिक्षकांचं नाव मोठं करायचं आहे. या सर्वप्रथम मी तुमच्या सर्वांचे आभार मानतो की तुम्ही शांतपणे हा कार्यक्रम ऐकून घेत आहात. जे सहभागी झाले त्यांचं सुद्धा कौतुक करतो, आयोजकांचंही कौतुक करतो, त्यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य करणारे तसेच अन्य माझे सहकारी बंधू भगिनी यांचं सुद्धा या कार्यक्रमासाठी त्यांनी जो तिच्या उपस्थितीत आपण जे सहकार्य केलं त्याबद्दल या परिवाराचा प्रमुख म्हणून सर्वांना धन्यवाद देतो. आणि पुनश्च एकदा या आषाढी कार्यक्रमाच्या निमित्तानं पौर्णिमेपर्यंत जो कार्यक्रम चालतो, काल्यापर्यंत तिथं गर्दी राहते. जे कोणी जाऊन आले असतील घरचे, शेजारी, नातेवाईक, त्यांना विचारा तिथला सोहळा कसा असतो. कुठंतरी टी व्हीवर त्या संबंधीचं ऐका आणि वाचन करा, पेपरमध्ये, वर्तमानपत्रामध्ये आलं आणि खूप माहिती मिळवा. आणि त्याच्या मागचं सुख समाधान काय मिळतं त्याचं. आपले जे वारकरी जातात ते खूप खर्च, मेहनत, त्रास सहन करतात एवढ्या गर्दीमध्ये, पण तरीसुद्धा त्यांना काय मिळतं, का जातात तिथं, ते कोणतं निमंत्रण नाही, एवढा त्रास सहन करतात. याचा अर्थ काहीतरी तिथं मिळतं आणि ते दाखवता येत नाही, सांगता येत नाही शब्दामध्ये. आपण जेव्हा मोठे होऊ तेव्हा किंमत कळेल. अनेक किती प्रगती झाली, विज्ञानानं प्रगती केली, तरी त्या विज्ञानाचा संयमानं वापर करण्याचं, मानवतेची शिकवण देणारा हा संप्रदाय, भक्ती मार्ग, नामस्मरणाचा मार्ग. संत लोकांनी काय मागितलं पहा, दान कोणतं मागितलं, याची दान देगा देवा तुझा विसर न भावा, पुन गायी ना आवडी हिची सर्व सुख जोडी, न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. आम्हाला फक्त एकच दान द्या की सतत संतांची संगत आम्हाला लागू द्या. एवढं मानवी जीवनाचं सार्थक ज्यात घडलेलं आहे अशी शिकवण देणारे संत आणि त्यांचे आम्ही वारसदार आहोत. आम्हाला ते कार्य पुढे नेण्याची सद्बुद्धी पांडुरंग आम्हाला या दिवशी देव, एवढीच प्रार्थना आपल्या सर्वांच्या वती पांडुरंग त्यांनी करतो. आणि मला जी संधी आयोजकांनी बोलण्याचे अध्यक्षपद पुष्कवण्यासाठी दिली त्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो. एका साईडला
शब्दातून व्यक्त करतो तुमचे मनपूर्वक आभार, मनपूर्वक आभार. जे जे ते पाहिले ते हृदयामध्ये राहील, जे जे ते पाहिले ते हृदयामध्ये राहील. कुणाच्या भेटीची मन सदैव वाट पाहील, तुमच्या सहवासातील क्षण बनतील अनमोल असे रत्न. म्हणूनच आपल्या आभाराचा छोटासा प्रयत्न. आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय शिस्तप्रिय प्रेमळ स्वभावाचे सतीजी गवले सर यांचे मी हृदयाच्या गाभारापासून आभार मानतो. दुसरे आपले हरिभक्तपरायण रामेश्वर महाराज कुटे यांनी छान देवशेनी आषाढी एकादशीचं महत्त्व आपल्याला सांगितलं, म्हणून त्यांचेसुद्धा मी आभार मानतो. नंतर खंडे सर, साडे सर यांचेसुद्धा आभार मानतो. तसेच प्राध्यापक, शिक्षक बंधू भगिनी, कर्मचारी बंधू भगिनी यांचेसुद्धा आभार मानतो. आणि सर्वात शेवटी तुम्ही गडबड केली नाही, शांततेनं कार्यक्रम ऐकला म्हणून तुमचे आभार मानतो आणि कार्यक्रम संपला. धन्यवाद.